नमस्कार. प्रभात मायक्रम आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मायक्रम तोरणची एक नवीन डिझाईन दाखवणार आहे. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चला तर मग पटकन साहित्य बघूया. ब्ल्यू मायक्रम एक बंडल, ऑरेंज मायक्रम एक बंडल, त्यानंतर ब्ल्यू कॉर्ड आपल्याला इथे 40 लागणार आहेत. बाकीचं मेजरमेंट मी बाजूला दिलेलं आहे. त्यानंतर ऑरेंज कॉर्ड लागणार आहेत 15 1 मीटर प्रमाणे. त्यानंतर ब्ल्यू बीड्स लागणार आहेत 51, ऑरेंज बीड्स 4 यूज करणार आहोत. त्यानंतर हँगिंग बेल्स लागणार आहेत 20. त्यानंतर आपण रिंग यूज करणार आहोत 2. लायटर आणि सीझर. सुरुवातीला 2 मीटरची कॉर्ड घ्यायची आहे आणि ती डबल करून घ्यायची आहे. त्यानंतर कॉर्ड रिंग मधून अशी बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे कॉर्ड रिंगला अटॅच होईल या पद्धतीनं. त्यानंतर ही जी दुसरी बाजू आहे ती तशीच ठेवून द्यायची आहे, कारण तिथून आपल्याला मणी टाकायचे आहेत. तोरण पूर्ण झाल्यानंतर तिथे दुसरी रिंग अटॅच करून घ्यायची आहे. इथे आता आपण कॉर्ड अटॅच करून घेणार आहोत. आता इथे पहिली कॉर्ड 2.5 मीटर प्रमाणे कट केलेली आहे, ती अटॅच करून घ्यायची आहे या पद्धतीनं. त्यानंतर दुसरी 1/2 मीटरची कॉर्ड अटॅच करून घ्यायची आहे. आता इथे 1/2 मीटरच्या टोटल 6 कॉर्ड अटॅच करायचे आहेत. हाफ मीटरच्या 6 कॉर्ड अटॅच करून झाल्यानंतर आता शेवटची जी 8वी कॉर्ड आहे ती पुन्हा 2.5 मीटरची अटॅच करायची आहे. 8 कॉर्ड अटॅच करून झाल्यानंतर आता पहिली लाईन स्क्वेअर नॉटची मारून घ्यायची आहे. पहिल्या 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने स्क्वेअर नॉट मारायची आहे. पहिली लाईन झाल्यानंतर सेंटरच्या 4 कॉर्ड घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे. आता इथे 4, पहिल्या 4 स्क्वेअर नॉट, त्यानंतर 3, त्यानंतर 2 आणि 1 या पद्धतीने स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे. प्रत्येक वेळेस साईडच्या 2-2 कॉर्ड सोडून द्यायचे आहेत, म्हणजे इथे स्क्वेअर नॉट कमी कमी होत जातात. या पद्धतीनं स्क्वेअर नॉट मारून झाल्यानंतर आता इथे पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि या कॉर्डवरती उजव्या बाजूच्या सगळ्या कॉर्डनी या पद्धतीनं पायपिंग करून घ्यायची आहे. प्रत्येक कॉर्ड 2 वेळा या पद्धतीनं फिरवून घ्यायची आहे. आता सेम याच पद्धतीनं डाव्या बाजूची पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि डाव्या बाजूच्या उरलेल्या सगळ्या कॉर्डनी 2 वेळा पायपिंग करून घ्यायची आहे या पद्धतीनं. त्यानंतर ऑरेंज कलरची एक कॉर्ड घ्यायची आहे, जी आपण 1 मीटर प्रमाणे कट करून घेतली आहे आणि ती ब्ल्यू कलरच्या कॉर्डला या पद्धतीनं अटॅच करून घ्यायची आहे.
त्यानंतर दुसऱ्या ब्ल्यू कॉर्डला पायपिंग करून घ्यायची आहे ऑरेंज कॉर्डने या पद्धतीने। त्यानंतर पुन्हा 1 मीटरची ऑरेंज कॉर्ड घ्यायची आहे आणि ती इथे अटॅच करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण पहिली कॉर्ड अटॅच केली होती। दुसरी कॉर्ड अटॅच करून झाल्यानंतर पुन्हा तिसरी कॉर्ड घ्यायची आहे आणि ती सुद्धा इथे अटॅच करून घ्यायची आहे। आता इथे उजव्या बाजूची जी कॉर्ड आहे ती या पद्धतीने मागे वळवून पायपिंग करून घ्यायची आहे। सगळ्या कॉर्डनी 2 वेळा पायपिंग करून घ्यायची आहे। सगळ्या कॉर्डनी पायपिंग करून झाल्यानंतर आता इथे बॅक साइडला सेंटरच्या 1/2 मीटरच्या ज्या कॉर्ड आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि तिथेच पाठीमागे स्टिक करून घ्यायच्या आहेत। आता ज्या कॉर्ड वरती पायपिंग केलेली आहे तीच कॉर्ड कंटिन्यू करायची आहे। दुसऱ्या कॉर्डनी 1 वेळा कॉर्डच्या वरून आणि 1 वेळा कॉर्डच्या खालून या पद्धतीने लूप मधून कॉर्ड बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला टोटल 8 वेळा खालून कॉर्ड काढून घ्यायची आहे आणि 8 वेळा वरच्या लूप मधून कॉर्ड बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे इथे टोटल 8 नॉट्स तयार होतील। आता इथे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा मी एकूण 8 नॉट्स इथे मारून घेतले आहेत आणि थोडा राऊंड शेप द्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉर्ड मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा ही पाइपिंग इथे कंप्लीट करून घ्यायची आहे या पद्धतीने। त्यानंतर पहिल्या कॉर्डने थोडी टाइट पाइपिंग करून घ्यायची आहे म्हणजे इथे व्यवस्थित शेप दिसेल। आता पुन्हा हीच कॉर्ड मागे वळवून घ्यायची आहे आणि तीनही ऑरेंज कॉर्डने 2 वेळा पाइपिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा आता ब्ल्यू कॉर्डने 12 नॉट्स मारून घ्यायचे आहेत। आता इथे मी नॉट्स बांधायची दुसरी सोपी पद्धत दाखवते। पहिल्यांदा उजव्या हातात कॉर्ड धरून डाव्या हाताने पाइपिंग करायची आहे आणि त्यानंतर डाव्या हातात कॉर्ड धरून उजव्या हाताने पाइपिंग करून घ्यायची आहे। आता इथे टोटल 12 नॉट्स मारून घ्यायचे आहेत।
2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. इथे मी टोटल 12 नॉट्स मारून घेतले आहे. त्यानंतर पुन्हा 2 ऑरेंज कॉर्ड मध्ये मणी टाकून घ्यायचं आहे आणि ऑरेंज कॉर्डनी पाइपिंग करून घ्यायची आहे. आता याच पद्धतीने पुन्हा ब्लू कॉर्ड अशी मागे वळवून तिसरी डिझाइन इथे तयार करून घ्यायची आहे. आता सेम डाव्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने डिझाइन तयार करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला सेम डिझाइन करून झाल्यानंतर ऑरेंज कॉर्डनी पुन्हा पाइपिंग करून घ्यायची आहे आणि ब्लू कॉर्डने 6 नॉट्स मारून घ्यायचे आहेत. आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा पाइपिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर पहिल्या 4 कॉर्ड मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे. आता इथे बॅक साइडला यायचं आहे आणि एक्स्ट्रा कॉर्ड कट करायचे आहे आणि इथे स्टिक करून घ्यायचे आहे. आता या पद्धतीने दिसेल. आता इथे ब्लू कॉर्डने कुठलाही एका कॉर्डने पुन्हा 2 वेळा पाइपिंग करून घ्यायची आहे म्हणजे ही डिझाइन इथे पूर्ण होईल. आता इथे पुन्हा एक छोटी कॉर्ड घ्यायची आहे. मी इथे उरलेली एक्स्ट्रा कॉर्ड आहे ती कट करून घेणार आहे. आता ही कॉर्ड या कॉर्ड वरती अशी या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि गोल फिरवून घ्यायची आहे आणि आता इथे एक रॅपिंग नॉट मारून घ्यायची आहे.
आता इथे एक्स्ट्रा ज्या कॉर्ड आहेत त्या कट करायच्या आहेत आणि मणी ऍड करायचे आहेत. आता इथे एका फुलाची डिझाईन तयार झाली आहे. त्यानंतर आता ह्या कॉर्ड मधून मणी ऍड करायचे आहे. आता त्यानंतर पुन्हा एक 2.5 मीटरची कॉर्ड आणि 6 हाफ मीटरच्या कॉर्ड, पुन्हा एक 2.5 मीटरची कॉर्ड या सिक्वेन्सने कॉर्ड अटॅच करायचे आहे. आता इथे कॉर्ड अटॅच करून झाल्यानंतर ही डिझाईन इथे तयार करून घ्यायची आहे. फुलाची डिझाईन तयार झाली की पुन्हा मणी ऍड करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीनं तोरण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या दरवाजाच्या साईज प्रमाणे फुलांची संख्या कमी किंवा जास्त करू शकता. मी इथे टोटल 5 फुलं बनवली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर कॉम्बिनेशन करू शकता किंवा मग 2 अल्टरनेटिव्ह कलर वापरून सुद्धा ही फुलं तयार करू शकता. आता शेवटला तोरणाच्या दुसऱ्या बाजूला रिंग अटॅच करूया. त्यासाठी या रिंग मधून ही दोन्ही कॉर्ड बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने ह्या दोन्ही कॉर्ड समोर करून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही कॉर्ड इथं स्टिक करून घ्यायचे आहेत म्हणजे ही रिंग इथे अटॅच होईल. आता हे आपलं तोरण तयार आहे. आता मी दोन्ही बाजूला सेम अंतर सोडलेलं आहे. आता इथे मी अशाच प्रकारचं वेगळ्या कलर मध्ये तोरण तयार करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी टोटल 6 फुलं तयार करून घेतली आहेत. इथे सेंटरला मी 2 कॉर्ड यूज केले आहेत रेड कलरच्या आणि या तोरण मध्ये मी 3 कॉर्ड यूज केले आहेत ऑरेंज कलरच्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच युनिक डिझाईन सोबत. धन्यवाद.